कमिटीवर इथे आलेले आहेत. 131वी जी घटना दुरुस्तीचा विषय आहे तो या ठिकाणी ते मांडणार आहे. महिला रिझर्वेशन आणि त्याच्यासोबत जुळलेलं डिलिमिटेशन जो संभ्रम सरकारने निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल ते बोलणार आहेत. इथे उपस्थित जिल्हाध्यक्ष बबलूदादा, या ठिकाणी उपस्थित माजी पालकमंत्री सुनीलदादा, या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार बळवंतदादा, आदरणीय शहराचे अध्यक्ष बबलूदादा शेखावत, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या शहराचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या महिला कॉर्पोरेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. विजूदादा, तुम्हाला विनंती करते की आपण प्रेसला सुरुवात करू. उपस्थित पत्रकार मित्र, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच ज्या जुमलेबाज आणि ज्यांचा रेकॉर्ड खोटं बोलण्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदल्या जाईल अशा प्रकारची पार्टी त्यांच्याकडून महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात जो अपप्रचार सुरू आहे, ज्या 131व्या घटना दुरुस्तीला जे 17 एप्रिलला हे बिल आणलं गेलं आणि त्यानंतर महिलांची आंदोलनं भाजपा करते. मुख्यमंत्री रोज प्रेस पुढे जाऊन काँग्रेसला महिला विरोधी ठरवते आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली ते पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती हे संपूर्ण देशाने बघितलं आहे. खरं तर 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33% एकमताने मंजूर झालेलं होतं आणि एकमताने पारित झालेलं हे आरक्षण खरं तर त्यावेळेस काँग्रेसनी मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं. पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये. यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2029 मध्ये लागू करायचं होतं. तर त्यामध्ये त्यावेळेस खूप टीका झाली आणि यांच्या मागचा पुढील डाव जो होता, जे काही कारस्थान होतं, ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं बिल आलं, विधेयक आलं, त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन. मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं. ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्या बिलात उल्लेख पण नव्हता आणि त्यावेळेस ते महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला. परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही. तो उल्लेख केवळ शब्दांनी केलाय की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता. आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये असलेलं संख्याबळ किंवा विधानसभेमध्ये असलेलं संख्याबळ हे प्रादेशिक समतोल, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सगळ्या राज्यांना हे समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. आणि
आज मात्र यामध्ये गिरा तोबी टांग ऊपर म्हणजे करे सो कायदा किंवा त्यामागची त्यांची भूमिका जो हेतू होता त्यांना माहीत होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार नाही, घटनादुरुस्ती, कारण 2/3 मेजॉरिटी नाही. आणि म्हणून या घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खरं तर कुठलीही डिलिमिनेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिनेशन करायला पाहिजे. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणलं गेलं. यात खरं तर प्रश्न असा येतो की नारी वंदन अधिनियम होतं काय, तर मुळात नारी शक्ती वंदन हे त्यामध्ये उल्लेख नाही. याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. त्यांना संख्या वाढवून आरक्षण देणं हा हेतू हा होता की संपूर्ण देशातील लोकसभेच्या विधानसभेच्या जे आसाममध्ये केलं, आसाममध्ये प्रचंड मतदारसंघाची त्यांनी तोडफोड केली. मनात वाटेल त्या पद्धतीनं मतदारसंघ निर्माण केले. काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही जोडत नाही. उत्तर दक्षिण घ्यायला पाहिजे, सुरुवात उत्तरेकडून व्हायला पाहिजे. परिसीमन करताना कुठेच काही नाही. एक मतदारसंघ तर असा आहे आसाममधला की तो सलगच नाही, मुळात मधात एक दुसराच मतदारसंघ घुसवला. म्हणजे एका आमदाराला दुसरा मतदारसंघ क्रॉस करून तिसऱ्या मतदारसंघात जावं लागतं, दुसऱ्या मतदारसंघात जावं. तर ही सोयीची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. बरं, एक प्रश्न येतो की 2023मध्ये पारित झालेलं नारी शक्ती वंदन अधिनियम होते काय, तर हे कागदपत्री तरी तसं नाही, मी त्याचा उल्लेख केला. हे अधिनियम केवळ नाव प्रसारित करण्यासाठी आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी, महिलांच्या मताचा फायदा घेण्यासाठी त्यामध्ये फक्त 33% महिलांचं आरक्षण एवढाच उल्लेख होता. हा शब्द करून आणला त्यांनाच काय, त्यांच्याकडे शब्दाचं म्हणणार आहे. पण नारी शक्ती वगैरे वंदन वगैरे आता हे सगळे जेवढे बलात्कारी आहेत 20-22 त्यांना जोपासला आहे, त्यांनी तर पोचला आहे, ते त्यांच्याच पक्षात आहे सगळी. त्यामुळं त्यावर नारीच्या संदर्भात जेवढी भाजप शासित राज्य आहेत त्या भाजप शासित राज्यामध्ये सर्वाधिक महिलांवर अत्याचारांच्या घटना हे आम्ही म्हणत नाही, सरकारी आकडे सांगतो. आणि हे सगळं असताना केवळ महिलांची मतं मिळवण्यासाठी द्यायचं नाहीच आहे, मतं मिळवायचे महिलांना देण्याचं यांची मानसिकताच नाही. म्हणून यांनी हे विधेयक त्या ठिकाणी आणून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम सुरू केलं. हे विधेयक मात्र आपल्याला सांगताना सगळ्या पत्रकार बंधूंना त्याचा मागचा डाव हे मी काही गोष्टीमध्ये तुमच्याकडे सगळं मांडणार आहे. महिला आरक्षणासाठी हे विधेयक नव्हतं, तर महिलांना आरक्षण देणारं हे विधेयक होतं काय, तर अजिबात नाही. तो अजूनही ते लोकसभेमध्ये 2023च्या घटना दुरुस्तीनंतर ते देऊ शकतात, आजही लागू करू शकतात. आहे त्याप्रमाणेच यापूर्वीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 23मध्ये या संपूर्ण याला काँग्रेसनी पूर्णतः पाठिंबा दिला होता. आणि आत्ता होणार नाही याचे श्रेय विरोधकांना त्यावेळेस दिलं काय, तर अजिबात नाव काढलं नाही. उल्लेखसुद्धा मोदींनी 106व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना आरक्षण दिल्यानंतर काँग्रेसला अजिबात त्याचं श्रेय मिळू दिलं नाही. जे काही भाषणं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे आहे, नरेंद्रजी मोदींचे आहे, ते पाहिले आपण तर त्याने आपलीच पाठ आपण तुटून घेतली, आपलीच वाहवा करून घेतली. आणि त्यामुळं हे जे काही विधेयक पारित झालं त्याचं श्रेय जर मिळालं तर आपण घ्यायचं, नामंजूर झालं तर खापर विरोधकावर फोडायचं. हे सरळ आणि साधा गणित त्यामागचा होता. म्हणजे जितबी मेरी आणि पडबी मेरी असं त्यामागचा तो उद्देश त्यामध्ये होता. लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे की आत्ताचे संख्याबळ 543, मग ते संख्याबळ वाढवायचं.
तुम्ही आरक्षण आत्ताचं लागू करा. आमची सहमती आहे, काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, जे 23मध्ये मंजूर झालेलं आहे, त्याला कुणाचाच विरोध नाही. ते लागू करता येत नाही, तुमची नियत नाही. कारण ज्यावेळेस महिलांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राजीवजींनी ज्यावेळेस बिल आणलं, ते बिलाला विरोध कोणी केला? भाजपने केला. त्याला विरोध भाजपचा होता, होऊ दिला नाही. कारण त्यावेळेस 2/3 मेजॉरिटी आमची नव्हती. मग ते का करू दिलं नाही महिलांना आरक्षण? 33% आरक्षण देण्याचा मुद्दा होता त्यावेळेस. मग नरसिंहरावांचं सरकार आलं, तेही काँग्रेसचंच होतं, त्यांनी ते बिल मंजूर केलं. म्हणजे महिलांना आरक्षण कोणी दिलं? काँग्रेसने दिलं. यांचा काय संबंध आहे? यांनी विरोध केला. काल अर्धवट पंतप्रधान बोलले, नरेंद्र मोदी पार्लमेंटमध्ये, ते अर्धवट बोलले. यापूर्वी सुद्धा याचा विरोध केला गेला. अरे करणारे तुम्हीच आणि सांगणारे तुम्हीच. खरं तर यामध्ये या डिलिमिटेशनला विरोध करण्याचं प्रमुख कारण काय? तर यामध्ये जनगणनेनंतर किंवा जनगणनेचे अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू केली जाते. हे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. 2002मध्ये ज्या काही मतदारसंघाची फेररचना विधेयक सादर करण्यात आलं होतं, त्यावेळेस दक्षिणेकडील राज्यावर अन्याय होतो, त्यामुळे त्याला विरोध झाला. ही खूप मोठी चर्चा झाली. आणि कायमचा उत्तरेकडील राज्याचं वर्चस्व सत्तेमध्ये सर्वोच्च पदावर कायमचं असू नये. नेहमी सत्ता ही दक्षिण, उत्तर, पूर्व हे सगळीकडे बॅलन्स ठेवून त्यांनाही त्या ठिकाणी सहभाग मिळाला पाहिजे. म्हणून दक्षिणेकडचे अनेक पंतप्रधान आपण पाहिले, देवगौडा पाहिले असतील किंवा नरसिंहराव पाहिले असतील, तर हे समतोल, प्रादेशिक समतोल आपण या देशामध्ये काँग्रेसनी साधला होता. आणि यामुळंच हे संपूर्ण लोकसंख्येवर दक्षिणेने कंट्रोल ठेवला. कारण लोकसंख्या कमी आहे आणि अशा स्थितीत दक्षिणेवर फार मोठा अन्याय झाला. त्यामध्ये दक्षिणेतील राज्यामध्ये 20% म्हणजे 24% 20.9% ही संख्या कमी झाली असते. आणि उत्तरेमध्ये ही संख्या वाढून 38 साधारणतः ही संख्या 41 गेली असते. म्हणजे 20.3 24.3 हे दक्षिणेकडे आणि 38% 41% ही उत्तरेकडे. पण एवढा मोठा जर कायमची सत्ता ही उत्तरेकडे असती, उद्याच्या देशाच्या राजकारणाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं, म्हणून हा संपूर्ण मुद्दा काँग्रेसने लावून धरला होता की जेवढी आत्ता 543 संख्या आहे, त्याच संख्येवर आत्ताचं डिलिमिटेशन करा आणि आरक्षण पण त्याच संख्येवर द्या. मतदारसंघ तोडफोड करून सोयीचं आणि संख्या वाढवून तुम्ही ते करू नका, ही काँग्रेसची भूमिका होती. एकतर देशात हे बिल कधी आणलं गेलं? बरोबर 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे. आणि आचारसंहिता सुरू असताना हे बिल आणलं गेलं. यामागचा उद्देश काय? तर त्या राज्यावर खरं तर आचारसंहिता असताना आणायलाच नको घाईघाईने. विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच नव्हती. त्याला सुद्धा काँग्रेसने विरोध केला होता, राहुलजींनी विरोध केला होता. ते म्हणाले की यातून आपण पुढे हे सगळं संपल्यानंतर चर्चा करा. हे विधेयक आणलं त्यावेळेस विरोधकांच्या हातात पहिल्या दिवशी दिलं संध्याकाळी, ते वाचायला सुद्धा दिला नाही, एवढी गुप्तता पाळल्या गेली. पूर्वी हे विधेयक मांडण्याच्या पूर्वी सगळीकडे प्रचार मानला गेला, मोदी कुछ बहुत बड़ा काम करने वाले. नरेंद्र मोदी सरकारवर जे घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पत गेलेली आहे. या सरकारला रोज शिव्या खावे लागत आहेत. हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यांची घसरलेली पत सावरण्यासाठी महिलांचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचं मत घेऊन पुन्हा बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं दिसत आहे. खरं तर ही एवढ्या घाईघाईनं घटना दुरुस्तीचं विधेयक कोणाला आणणारच नको, पण ते आणल्या गेलं. म्हणजे आता हा प्रश्न येतो की 17 एप्रिलला
घटना दुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर महिलांना आरक्षण मिळणार की नाही? तर मिळणार, कारण ते बिल 2023 मध्ये मंजूर झालेलं आहे, ते कायम आहे. 106वी घटना दुरुस्ती झाली आहे, बहुमताने एकमताने झाली आहे. त्यामुळं ते असताना तुम्हाला 33% आरक्षण लागू करण्यापासून कोण रोखणार? पण ते रोखू शकत नाही, ते मंजूर झालेलं आहे. आणि यामधून कारण यांना 33% आरक्षण महिलांचं लागू करायचंच नव्हतं. हे महिला विरोधी आहे. RSSचे प्रमुख कधी महिला झाले? होऊ शकतात. देशाच्या भारतीय जनता पक्षाने कधी महिला अध्यक्ष केलाय? काँग्रेसवर आरोप करतायत, काँग्रेसने महिलावर अन्याय केला. जे काही दिलं ते काँग्रेसने दिलं. लोकसभेच्या स्पीकरपासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत. आणि यामुळं आणि हे गॅजेट नोटिफिकेशन झालं आहे 2023चं, म्हणजे राष्ट्रपतीची सही सुद्धा झालेली आहे. म्हणजे हे बिल जे आहे, तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना सांगतोय, हे 2023चं हे गॅजेट नोटिफिकेशन निघालं आहे. राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय निघू शकत नाही, म्हणजे ते कायम आहे. अरे यांच्या नियतीत खोट आहे, हे नियत यांची बेमानीची आहे. महिलांना जे मनुस्मृतीला मानणारी आहे, ते महिलांना दुय्यम स्थानी माणसाने वैचारिक यांची ही लेवल आहे, यांची जी वैचारिक पातळी आहे किंवा ते मातृसंघ जो ज्यांचा आहे, तो कधी महिलांना प्रथम स्थानी मानतो, तो दुय्यम स्थानीच मानतो. मनुस्मृती मानणारी ही मंडळी, त्या विचाराची ही मंडळी आज सत्तेमध्ये बसली. हे काय सांगणार आम्हाला की महिलांना कुठल्या स्थानावर पोचवायचा आणि काय न्याय द्यायचा? म्हणून हे बिल मंजूर झाल्यानंतर त्याची द्यायची नियत नव्हती. त्यासाठी हे 31वी घटना दुरुस्ती त्यांनी पुढे आली. आणि दुरुस्तीच्या आड स्वतःचं पाप लपवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. भाजपला जर 2011च्या जनगणनेनुसार निरीक्षण करण्याची भाषा उलट आहे, तर मग 2023ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे कृतीनं आहेच, तेव्हा का नाही हे 2011च्या आधारावर महिला मतदारसंघाची फेररचना करू शकले? जे त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जे डिलिमिटेशन झालं ते आत्ता करू शकले असते. त्याला आधार आहे त्या 2000 जनगणनेचा, आणि तेवढीच मतदारसंघ ठेवून करता आली असती. परंतु त्यांना यामागे प्रचंड त्यांची कावेबाज आणि धूर्त नीती आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे बिल आणत असताना केवळ महिलांना आरक्षण देण्याचा उद्देश हे विधेयक आणताना नव्हता. त्यांना या देशातील दलित, आदिवासी, OBC यावर त्यांना महिलांच्या संदर्भात त्यांचं काही देणं घेणं नाही. जर तसं असतं तर या घटना दुरुस्तीमध्ये OBCच्या आरक्षणाचा, SC STच्या आरक्षणाचा कोटा ठरवून ते रिझर्वेशन बिल आणलं असतं. म्हणजे महिलांना आरक्षण द्यायचं आहे, मग OBC महिलांनी काय केलं? SC ST महिलांनी काय केलं? त्यामध्ये का समावेश नाही? तुम्ही कोणासाठी सरकार चालवत आहे या देशामध्ये? हे सर्व मागासवर्गीयांना गृहीत धरून, वेठी धरून मागासवर्गीय अन्याय करणारं हे सरकारची यामागची मंशा आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती, देवेंद्रजी सांगतात की आम्ही खुली चर्चा करायसाठी तयार आहोत. आमच्या खासदारांनी त्यांना आव्हान दिलं, त्यावेळेस सांगतात की समकक्ष पाहिजे. काय प्रकार आहे समकक्ष पाहिजे? म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना जोडीचं मुख्यमंत्री असं पाहिजे. आम्हाला असं करा, 6 महिने राजीनामा देऊन टाका, आम्ही यशोमती ताईला मुख्यमंत्री करा, आणि या समोर बसा, करा चर्चा, होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी. नाही, इकडे सांगायचं, चॅलेंज करायचं, आणि दुसरीकडे मात्र त्यातून फळ काढायचं. हे सगळी भूमिका आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. आणि यामुळे मी आपल्यापुढे हे भाजपचा असली चेहरा हा काय आहे
तर हे असली चेहरा महिलांना आरक्षण देण्याचं नाही, परंतु महिलांचं मत घेऊन काँग्रेसला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यातूनच हे जे काही आंदोलन कालपासून म्हणजे 4 दिवस झाले राहुल गांधींना बोलणं, ते जायंट लायर आहे. काय बोलतात राहुल गांधींना बोलतात, ते मुख्यमंत्र्यांनी बोलले तुमची विचारधारा जायंट किलरची आहे, तुम्ही ते बोलला, तुमचा तो विचार आहे तो ते आम्हाला दिसते आहे. ज्यांची विचारधारा जायंट किलरची आहे त्यांनी राहुल गांधीवर टीका करायची. तर हे सगळं जे बघताना त्या पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये जे मी सविस्तर सांगत नाही, काँग्रेसच्या कोण कोण काय होत्या सगळ्यांना माहीत आहे, इतिहास पुढे आहे. पंतप्रधान कोण होत्या, काँग्रेसचे अध्यक्ष कोण कोण महिला होऊन गेले, राष्ट्रपती महिला कोणी प्रथम दिल्या, लोकसभेत पंतप्रधान कोणी दिलेत, स्पीकर कोणी दिलेत, राज्यपाल कोणी केलं आहे महिलांना, हे काही लपून राहिलं नाही. आरक्षण कोणी दिले हे लपून राहिलं नाही. महिलाच्या आरक्षणाला 33% लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याची वेळ आली, त्यावेळेस विरोध करणारे कोण होते हेही बात लपून राहिलं नाही. म्हणून या भारतीय जनता पक्षाच्या ज्या सगळ्या जे बदनाम करायचं काँग्रेसला षडयंत्र आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ही संपूर्ण भूमिका भारतीय जनता पक्षाची, मोदी सरकारची, फडणवीस सरकारची ही महिला विरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्याची भूमिका नाही, ते देऊ शकत नाही, कारण हे हे संविधानाला मानत नाही. हे सरकार संविधानावर चालवण्याची यांची मानसिकता नाही. त्यामुळे महिला यांच्या दुय्यम स्थानी आहे. केवळ महिलांना मतं घेण्यासाठी शब्दाचा छल करायचा एवढंच काम भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्रात देशात काल परवा आम्ही पाहिलं की सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस हा ट्रेंड बघतो आम्ही एका चॅनलवर, मी त्या चॅनलचं नाव तुम्हाला घेतलं तर चुकीचं होईल, पण ते सगळं एक्झिट पोलसारख्या चॅनलनी ती मोहीम राबवली. त्यामध्ये 82% लोकांनी भाजपचा खरा चेहरा काय आहे, भाजप हे आरक्षणाच्या बाजूने आहे की नाही, भारतीय जनता पक्ष यामागे राजकारण करते का, तर 82% लोकांनी सांगितलं हो, हे राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे. 18%च लोकांनी त्यांच्या बाजूला पडलेलं. यावरून तरी भारतीय जनता पक्षाने धडा घ्यावा, सुधारावा आणि अशा प्रकारचे खोटे आरोप करून महिलांची दिशाभूल करू नये, माझ्या भगिनींची दिशाभूल करू नये, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि अपेक्षा आहे. खरं तर हे सर्व प्रकरण जर आपण पाहिलं, अन्याय करणारे कोण कोण आहेत हे संपूर्ण आपण बघतो. बंधुगिरीच्या नावाखाली वगैरे सगळे काय, आता त्यामध्ये मला अधिक बोलायची गरज नाही, कारण माझा आजची भूमिका ही केवळ आणि केवळ ही आजची भूमिका आजची प्रेस ही 131व्या घटना दुरुस्तीवर महिलांना आरक्षण देणार की नाही यावर असल्यामुळे माझीसुद्धा आपल्याला विनंती असणार आहे, प्रश्नसुद्धा आपण यालाच पूरक विचारावे. मणिपूरची असली हाथरस असेल, हे सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना तुम्ही बलात्काऱ्यांची मिरवणूक काढतात, लाज वाटत नाही. काल परवा बलात्कारी आसाराम राम मंदिरात गेले. आसाराम VIPच्या गेटमधून त्याचा सत्कार करून मंदिर दाखवलं त्याला. बरं, हे आरोप नाही आहे आसारामवर. आसाराम हा कोर्टाने सिध्या सुनावलेला आरोपी आहे, जलाद होता. आणि अशा आरोपीला घेऊन तुम्ही राम मंदिराच्या पवित्र परिसरात बलात्काराला फिरवताय. ही तुमची मानसिकता, विकृत मानसिकता ही तुमची दिसते आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळू शकत नाही, सांगू शकत नाही. तुमची नियत हे देशातील लोकांना माहीत झालेली आहे, तुमची भूमिका माहीत झाली आहे.